कोणीही त्या बटन्सला हात लावू नका. स्पेशली को-होस्ट. फक्त को-होस्टच करू शकतात असं. ओके. तर झालं लिंकेज. ओके. बघा धम्माचा जो फ्लो असतो तो जागरूकतेपासूनच कंटिन्यू होत असतो. ओके. हा फ्लो कंटिन्यू चालू राहत असतो. तुम्ही जर तुम्ही जर मला म्हटलं ना, की कंटिन्यू तुम्ही 2 दिवस बोला, 3 दिवस बोला वेगवेगळ्या विषयावर. कॅन बोलू शकतो. परंतु मनामध्ये उद्दिष्ट असलं पाहिजे, की तुम्हाला काय द्यायचंय? मी तुम्हाला माझी प्रॅक्टिस देते सिंपल. ओके. टीचर्सचं काम काय असतं? एक्सपिरियन्स देणं. की जे काही एक्सपिरियन्स असतो त्यांचा, तो फक्त देणं. मी हे नाही सांगत, की तो तो एक्सपिरियन्स तुम्हाला निब्बाणापर्यंत घेऊन जाईल, की तुम्हाला श्रोतापन्नापर्यंत घेऊन जाईल. हां, परंतु त्या रस्त्यावर नक्की लावून देईल. ओके. त्या रस्त्यावर नक्की लावून देईल. निब्बाणाच्या रस्त्यावर नक्की लावून देईल. मग डिपेंड करतं आपल्या पारमितांवर, की आपण आपल्या पारमिता किती जागरूकपणे पालन करतोय. बघा आपल्या ग्रुपचं एक पॅटर्न झालेलं आहे, की 5:30 पर्यंत जॉइन होणार. आता जे उशिरा जॉइन होतायत, जे उशिरा जॉइन होतायत, की त्यांचं पॅटर्न झालंय. पॅटर्न म्हणजेच तेच आहे. ते गुलाम होऊन जातात त्या सवयींचा. आपल्या प्रॅक्टिसमध्ये पहा, चला आनापाना सुरू करा. लगेच बसणं, लगेच सुरुवात करणं. आपण चेक करतो का, की आपण झोपीत तर नाही? की आपण सेम पद्धत सेम पद्धतीने करत आहे? का आपण चालताना अवेअर आहोत? की आपण उठताना अवेअर आहोत? की आपण वंदन करताना अवेअर आहोत? अवेअरनेस म्हणजे काय? अवेअरनेस ही क्षणामध्ये जीव टाकून देते. जे क्षण असतात त्याला जिवंत करते अवेअरनेस. जागरूकता जिवंत करते क्षणांना आणि जिवंत व्यक्तीच जीवन जगू शकतो. "अपमादेन संपादेत पमादेन मचुनोपदा." अ, तेच वाक्य. पहिलं जागरूकतेचं भगवान बुद्धांचं पहिलंच वाक्य. अजागरूकता तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. मृत्यू म्हणजेच अजागरूकता आहे. मृत्यू म्हणजेच अजागरूकता आहे. भाजीपाला कधी हलतो का? नाही. ॲक्चुअली ज्यावेळेस आपण हे सर्व सवयीमध्ये करत असतो, तर त्यावेळेस मनाची स्थिती काय असते? तुमचं मन कसं काम करतं? तुमचं मन त्यावेळेस कसं काम करतं, हे तुम्ही त्या घोड्याच्या उदाहरणावरून ओळखा आता. घोडा असतो ना, त्याच्या डोळ्यासमोर असं लावून दिलं जातं आणि बस त्याला समोरच पळावं लागतं. तो कधीच राइट आणि लेफ्ट बघूच शकत नाही. सेम पद्धतीनं आपलं मन एका दिशेनंच पळत राहतं. एका पद्धतीनेच पळत राहतं. तिथं ते ना थांबणार, ना लेफ्ट राइट पाहणार, ना काही, ना काही, ना काही. कारण की ते अवेअरच नसतात. गुलाम बनवून टाकतात सवयी आपल्याला. इव्हन चांगल्या आणि वाईट दोन्ही. इव्हन चांगल्या सवयी पण ज्यावेळेस गुलाम बनवत आहे, तर ते अजागरूकता आहे. कोणीही घ्या, कोणतंही पॅटर्न घ्या, की महासी घ्या, विपश्यना घ्या, ओके. यांच्या सवयी झालेल्या असतात, की धिस इज गुड, दॅट इज बॅड. हे सवयी असतात. ह्या आपल्या गुण आणि सद्गुणांच्या दुर्गुण आणि सद्गुणांच्या सवयी होऊन जातात. चेक करा ना आपल्या सवयी. आपण जेव्हा लहानपणी शाळेत जात होतो, ओके.
आठवा तुम्ही सकाळी उठण्यापासून कुठे जागरूकता होते? नाही. एक पॅटर्न्स तयार होऊन जात होते. आता आपण म्हणतो, की चला अजून थोडंसं लहान बनवू तुम्हाला. मुलांना संस्कार द्यायचेत. आपले आजी-आजोबा, आई-वडील म्हणतात. मुलांना संस्कार द्यायचे. चांगल्या सवयी लावायच्या आहेत. काय लावायच्या आहेत? चांगल्या सवयी लावायच्या आहेत. मग जेव्हा असं वाक्य म्हटलं जातं, तर तो मुलगा चांगलेच काम कंटिन्यू करत राहतो. का? कारण की त्याला त्या चांगल्या सवयी लागलेल्या आहेत. मग आपण म्हणतो, "अरे, काही मुलांना वाईट सवयी लागलेल्या आहेत." आहे की नाही? काही मुलांना वाईट सवय म्हणतो माझ्या भावाला, माझ्या मुलाला आपण म्हणतो, की वाईट सवयी लागल्या. मग आता वाईट सवयी लागल्या, तर तो व्यक्ती काय करतो? तो प्रिझनर होऊन जातो त्या एका सवयीचा. भलं चांगलं करायचं, तर मग कंटिन्यू चांगलंच करत राहायचं. वाईट करायचं, तर कंटिन्यू वाईटच करत राहायचं. मग ते वाईट करताना त्याला माहीत नसतं, की तो वाईट करतोय आणि त्याचे रिपरकशन्स काय? चांगलं करताना त्याला फक्त एवढं माहीत असतं, की चांगलं करतोय बा ह्याचे पुण्य मला भेटणार आहे आणि सर्व काही चांगलं-चांगलं होऊन जाणार आहे. दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही एकाच लेव्हलला आहे. दोन्ही एकाच लेव्हलला आहे. ओके. इव्हन धम्म सांगतात नाही. सेम ऑल, सेम ऑल, सेम ऑल, सेम पारमिता सेम, 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 सेम. मी एकाच पद्धतीने सांगत आहे. तर मी कालची भाकरी खात आहे. याचा अर्थ काल निर्माण झालेला धम्म मी आज पुन्हा त्याच पद्धतीने सर्व्ह करत आहे. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर अ, खालची भाजी खाता का? नाही, नाही. चेक करा ना. अजानच्या, अजानचे सर्व, अजान मून, अजान अजान साव, हं, अजान पान्या, फावक्सॅडो, बनते आर्यनंद, बनते ज्ञानसिरी, त्याच्यानंतर बनते आर्यधम्म, ओके. नंतर बनते धम्मसारा. ऑल चेक करा यांना. जेव्हा हे शिकवतात, तर दॅट्स कम्स फ्रॉम बाय हार्ट. अजानच्याची एक आदत होती. अजानच्या त्यांच्या स्टुडंट्सला समोर बसवायचे. ओके. आणि म्हणायचे, "चल प्रवचनाला सुरुवात कर." आणि प्रवचन एवढं-तेवढं नाही, पूर्ण रात्र द्यायचंय. पहिला घंटा ठीक आहे, देऊन देणार. दुसऱ्या घंट्यामध्ये गोष्टी रिपीट व्हायला सुरुवात होती. तिसऱ्या घंट्यामध्ये जास्त रिपीट होती. चौथ्या घंट्यामध्ये कमी होऊन जाते. चौथ्या घंट्यापर्यंत पूर्ण कमी म्हणजे जवळपास नसल्यासारखंच राहणार. नसल्यासारखंच. 1 शब्द येईन, 2 शब्द येईन, 4 शब्द येतील. का करत होते अजयनच्या असं? ना पुस्तक आहे समोर, ना काही आहे, ना काही. समोर ये आणि बोल. डायरेक्ट म्हणायचे. ते रात्रभर. त्याच्यामुळं आज संपूर्ण जगामध्ये हे सर्व अजान जे आहेत, ते इतक्या पॉवरफुली धम्म स्प्रेड करत आहेत. कारण की टीचर तसे होते. टीचर्सनं आदत नाही लावल्या जुनं खायची. ओके. कारण की ज्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग आणि अंडरस्टूड होऊन जाईल, पूर्णपणे समजून जाईल. ते फक्त धम्मामुळेच होणार आहे. आणि धम्म हा एक्सपिरियन्स धम्म असला पाहिजे. खूप चांगलं वाक्य सांगितलं. ओके. तुम्हाला जर निब्बाणापर्यंत पोहोचायचं असेल, तर एक्सपिरियन्स्ड धम्म असला पाहिजे. ना की पॅटर्न धम्म असला पाहिजे. एक्सपिरियन्स असला पाहिजे.
याच्यामध्ये समोरच्या टीचरची अनुभूती असली पाहिजे. त्याच वेळेस तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येत असतात. ते रिझल्ट येत नाही. सेम एक स्वतःपन्न दुसऱ्या स्वतःपन्नाला रस्ताच दाखवू शकतो. त्यातून अनंत जग तो स्वतःपन्न तयार करू शकतो. ओके. फक्त रस्ता दाखवणार. हा बा मी या रस्त्याने चाललेलो आहे. तुम्ही पण या रस्त्यानं तिथपर्यंत पोहोचू शकता. कारण की त्याचं डेस्टिनेशन आलेलं नाहीये स्वतःपन्नाचं. अनंत ऑलरेडी पोहोचलेला आहे. सेम थिंग पोहोचू शकतात अनंत. ओके. मग तुम्ही आता सेल्फ अॅनलाइज करा. की तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये किती वेळेस तुम्ही शिबिरला जाता? ओके. जायचं. देन सेम ऑन. कपडे चेंज करणं, हे करणं, ते करणं, कुटीमध्ये जाणं. ओके. सेम ऑल. जर सेम ऑल होत असेल, गेलं तुमचं ते रिट्रीट वाया. ओके. आताही समजा आताही जे जवळपास 197 लोक आहे. याच्यामध्ये जर काही झोपीमध्ये गेलं ना, पुण्य रिसिव्हच नाही होत. पुण्य रिसिव्ह फक्त माइंडफुलनेसनच होणार आहे. विदाउट जिवंत क्षणामध्येच पुण्याचा साठा होत असतो. ओके. जिवंत क्षणामध्येच पुण्याचा साठा होईल. इम्पॉसिबल आहे. जर तुम्ही पॅटर्न दम किंवा पॅटर्न प्रॅक्टिस जर करत असाल तर नाही होत. विदाउट माइंडफुलनेस इम्पॉसिबल आहे. माइंडफुलनेस फक्त समाधीसाठीच पूरक नाही. माइंडफुलनेस तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये माराला ऑब्स्ट्रक्ट करण्याची सर्वात मोठी वॉल आहे. माराचं कामच आहे की निब्बाणापर्यंत पोहोचू न देणं. मरणानुसती करतोय आपण. मरणानुसती करताना जर जागरूकतेने जर करत असाल तर 100% ते क्षण इतके पॉवरफुली तुमच्या सोबत स्टोर राहतील, तुमच्या सोबत राहतील की ऍक्च्युअल मोमेंट आला की तुम्ही अवेअर होऊन जाल. तुम्हाला मृत्यूची भीती नाही वाटणार. जर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर त्या क्षणाला अनुभूती कोणती होईल ते सांगतो मी तुम्हाला. आता जसं तुम्ही मरणानुसती केलं आणि केल्यानंतर तुम्हाला खूप पीसफुल वाटत आहे. ओके. त्याच्यामधला 50% भाग मरता क्षणी आहे. ओके. कारण की तो मोमेंट आला आणि तुम्ही त्या मोमेंटला त्या पद्धतीनंच रिॲक्ट करसाल. अवेअरनेस लूज असणार तिथं. ओके. कारण की जागरूकता नष्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. मृत्यूचा समय जवळ आला तर. कारण की मागचे जे विपाकांचं कंट्रोल आपल्यावर असतं, जे काही रिझल्ट भेटण्याचे दरवाजे असतात ते बंद व्हायला सुरुवात होऊन जाते. तिथं जे असतं जवानाचित्त काम करणं सुरू करते. परंतु गरुक असिन्न अचिन्ह हे 3 रांगेत लागून जातात. सर्वात स्ट्रॉंग जो असेल तो पहिले. मग ते जे आहे ते निसर्गाच्या पद्धतीनुसार म्हणजे सॉरी जन्म आणि मृत्यूच्या पद्धतीनुसार ती क्रिया तिथे चालू होऊन जाते. मग फ्रेम्स बनतात वेगवेगळ्या कर्मानुसार. मागच्या जन्माचे 2, या जन्माचे 3 आणि त्याच्या मागच्या याचे 2. पण सर्वात पॉवरफुल जी राहते ती गारुक असते. त्याच्यानुसार ते कॅश होऊन जाणार. चला ठीक आहे. तो आपला भाग नाही. तो आपला भाग नाही. ज्या क्षणाला तुम्ही मरता समय शांत होऊन जाता त्याच क्षणाला तुम्ही अपुण्यामुळं होणारे वाईट जन्म जे आहेत त्याला
जवळपास स्टॉप करून टाकतं. कारण की पीस जे आहे ते सद्गुणांमुळे उत्पन्न होत असतं. ओके. शांततेमध्ये आसक्ती कधीच नसते. पाहिलं का कधी शांततेमध्ये आसक्ती? आसक्ती निर्माण झाल्याबरोबर शांतता नष्ट होऊन जात असते. दोन्ही एकमेकांसोबत कधीच राहू शकत नाही. तर हे आहे पॅटर्न्स मोड. मृत्यूच्या समयी जागरूकता खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठीच आपण हे सर्व करत आहे. मनानुसती, बुद्धानुसती, आनापानसती, लाईट, निमित्त, त्यानंतर जाणस, त्यानंतर हसीनस. हे सर्व आपण कशासाठी करत आहे? हे आपलं प्रिपरेशन आहे मृत्यूचं. ओके. वी आर प्रिपेअरिंग अवर डेथ. मृत्यूची तयारी करत आहे आपण सध्या. मृत्यूची तयारी करत असतानाच आताचा क्षण आपण सुवर्ण करत आहे जागरूकतेमुळे. जसं की आता तुम्ही जर जागरूक आहे, प्रत्येक शब्द तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकू येत असेल. प्रत्येक शब्द जो आहे तो तुम्ही ग्रास्प करत असाल एकदम चांगल्या पद्धतीने. पण तो समजत पण असणार. तर हे जे सेम ऑल कुठं होतो आपण? पॅटर्न्स. ओके. प्रॅक्टिसचे पॅटर्न्स. म्हणून म्हणून आपल्याला वेळ लागून जातो. ओके. आपण म्हणतो ना, का लवकर निब्बाण प्राप्त होत नाही? म्हणून आपल्याला या या गोष्टींमुळे निब्बाण प्राप्त होतं. आणि होणारही नाहीये. कारण की आपल्या पारमिता नाहीयेत तशा. ऑलरेडी भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की 5,000 वर्षानंतर धम्म हा पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. ओके. 5,000 years. एक तिथपर्यंतची लाईफ व्हॅलिडिटी असेल तिथं. या वाक्यामागं भगवान बुद्धांच्या म्हणण्याचं एक 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 लाईफची काय म्हणणार आयुष्य असणार. ते धम्माचं आयुष्य असणार त्या वातावरणामध्ये, त्या त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणच्या त्या पद्धतीच्या वातावरणामध्ये धम्म अशा प्रकारे राईज अँड फॉल होते. तर मग मला सांगा की जेव्हा धम्माचा लोप होत आहे, खाली खाली जाते. आता तू म्हणसाल होत आहे की नाही होते कोणाला माहिती. चेक करा ना भगवान बुद्धांच्या काळामधले लोक आणि आताच्या काळामधले लोक. खूप मोठा डिफरन्स आहे. भगवान बुद्धांच्या काळामधले लोक 95% दिनचर्या जी होती त्यांची धम्मामध्ये होती. ते जेव्हा बोलायची तर धम्मचर्चाच असायची. की आज आनंदाने हे सांगितलं, आज सारीपुत्त आले होते, आज महामोगलायन आले होते, त्यांनी हे शिकवलं, आज मला त्यांनी हे सांगितलं, आज मी त्यांना दान दिलं, आज मी त्यांना भोजनदान दिलं, आज भगवान बुद्धांना मी पाहिलं. हेच होतं दिवसभर. हेच होतं दिवसभर. आणि त्यावेळेस कोण होतं त्यांच्याजवळ? स्वतः सम्मा संबुद्ध. सारीपुत्त, आनंद, महामोगलायन, कश्यप, किती दिग्गज आहेत. ते होते त्यावेळेस. मग त्यावेळेस आपण का नव्हतो? का आपल्याला त्यावेळेसचा धम्म नाही भेटला? कारण की आपल्या पारमिता. ओके. आपल्या पारमिता. हे आपल्याला सेल्फ अॅनलाइज करावं लागतं. आपण व्हॅलिडेट करत नाही कधीच. ओके. पळपुटे आहेत ते जण. पळपुटे समजतं. व्हॅलिडेशन खूप महत्वाचं. सेल्फ व्हॅलिडेशन. एक 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 तुम्ही चेक केलं पाहिजे.
वाय ऑल? WH क्वेश्चन्स असणं गरजेचं आहे. ओके, वाय खूप इम्पॉर्टंट आहे. काही जणांना समजतं पण वळत नाही. तर हे कशामुळे होते? बिकॉज ऑफ द ऑटोमेशन. उपादान, मीच, धम्माचं, इंद्रियांचं, संस्कारांचं. जर आपण अशा पद्धतीनं सवयीमुळे जर करत आहे तर तो दुर्गुण आहे. तर तो दुर्गुण आहे. ओके, तर या अशा दुर्गुणांच्या याच्यात प्रॅक्टिस आपण कंटिन्यू करत आहे. आपण म्हणतो 2 वर्ष केली, 3 वर्ष केली, 20 शिबिर केले, 30 शिबिर केले, माझे एवढे महासती पठ्ठाण झाले, तेवढे अरे बा, एवढं झालं तर मग रडतं कशाला? हा, एवढं जर झालं तर दुःखी कशासाठी होते? हा, एकदम सिंपल आहे. कोणी म्हणतं मी मध्ये गेलो, कोणी म्हणतं, मग तू दुःखी कशासाठी? वाय? इफ यू प्रॅक्टिस, वाय यू सफरिंग? एकदम सिंपल प्रश्न आहे माझा. ओके, एकदम सिंपल प्रश्न आहे की जर तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुम्ही दुःखी कसं काय? एक तर तुमची टीचर रॉंग आहे, एक तर तुमची प्रॅक्टिस करण्याची पद्धत रॉंग आहे, किंवा तुम्ही करतच नाहीये. 3-4 कारणं असू शकतात. परंतु जर तुम्ही खरंच प्रॅक्टिस करताय तर तुम्ही दुःखी व्हायलाच नाही पाहिजे. बघा, तोंडावर स्पष्ट सांगतो एकदम. काही जण स्पेशली विपश्यनावाले 20 सतीपठ्ठाण, 30 सती, अरे बा, मग तू लाईफ मध्ये दुःखी कशासाठी? सतीपठ्ठाणचा अर्थ काय? 4 फाउंडेशन ऑफ द माइंडफुलनेस. म्हणजे त्या व्यक्तीची पकड चित्तानुपස්සना, धम्मात चित्त, धम्म. जो धम्म अराईज होते, ज्या घटना अराईज होते, त्याला तो अनालाइज करू शकतो, त्याला तो व्हेरीफाईड करू शकतो. आणि तो व्यक्ती इतका जागरूक असला पाहिजे की तो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते त्याला समजलं पाहिजे. विपश्यना झाल्यानंतर सिंपल आहे, व्यक्ती हा अटेनमेंटलाच असतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नचे टीचर्स तयार होतात. आता हे मी इथंच नाही पाहिलेलं आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे मी वेगवेगळ्या देशामध्ये खूप ठिकाणी पाहिलंय. मी भिक्खूंची गोष्ट करत आहे, हे साधारण ले टीचर्सची नाही. सयाडोऊ पंडिता जे नाव आहे, त्यांच्या सुद्धा मिस्टेक्स झालेल्या आहेत. महासी सयाडो, लेडी सयाडो, हे खूप ग्रेट ग्रेट टीचर्स आहेत. मी तुम्हाला किती एक एक खूप मोठं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला, पण ते संघबोधीचं. काय माहिती आठवतं की नाही तुम्हाला? 11 वर्ष धुतांग केलंय त्यांनी. 11 वर्ष, विचार करा काय प्रॅक्टिस आहे ती. भावक मध्ये 11 वर्ष धुतांग केला. 11 वर्ष धुतांग म्हणजे 11 वर्ष त्यांनी पाठ नाही टेकवली, झोपले नाही खाली. आले होते ते मूर्तिजापूरला सयाडोको विधानसोबत. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले होते त्यांच्या प्रॅक्टिस, इतकी स्टर्न प्रॅक्टिस केली होती. परंतु ते म्हणायचे की, मग मला ते भेटले होते नंतर. ते म्हणायचे की प्रॅक्टिसच होत नाही. पाव साडोजींना भेटले, मग पाव साडोजींनी विचारलं की बा, तुमची उपसंपदा कशी झाली? मग त्यांनी सांगितलं की वाहत्या पाण्यात झाली होती, आणि केली होती सयाडो पंडिता. ग्रेट नाव आहे, विचार करा, खूप मोठं नाव आहे धम्मामधलं. मग पावक सडोजींनी म्हटलं की नाही, तिथं उपसंपदा करताना जागा जी निवडली होती ती चुकली, त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस समोर नाही चालली.
बघा 11 वर्षाची प्रॅक्टिस सिनियर भिक्खू म्हणून, ओके, 12-13 वर्षास त्याच्यामध्ये दुटांगाची प्रॅक्टिस एवढी त्यांनी पूर्ण काढून टाकायला लावलं पट्टीने आणि पुन्हा सामनेर बनावं. मग याच्यावर आपण विचार केला पाहिजे की आपण जे काही करत आहे तर सेल्फ अनालिसिस कुठं करत आहे आपण. मी प्रत्येक वेळेस करतो. मला समजा जेव्हा त्रास होते ना, मी चेक करतो की बा कशामुळे होते, या व्यक्तीमुळे होते, अशामुळे होते. आणि एकदा का जर तुम्हाला कळलं की अशामुळे होत आहे तर रिमूव्ह, सिंपल, तो भाग रिमूव्ह करून टाकायचा. तो भाग सरळ रिमूव्ह करायचा. दुःखाचं कारण जे आहे तेच रिमूव्ह कर. हेच तर 4 आरे सत्य आहे, हीच प्रॅक्टिस आहे. ओके, तुम्हाला दुःखाचं कारण जे आहे ते नष्ट करता म्हणजे रिमूव्ह करता, नष्ट नाही, रिमूव्ह करता आलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्या आर्य सत्यासाठी तिसरं आर्य सत्य वापरता आलं पाहिजे. हीच प्रॅक्टिस आहे, हीच प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिसच ओळखता येत नाही. बघा ना आता एक 200 गेली अवेअरनेस, कुठं गेली तुमची, काय म्हणतात त्याला, म्हणणार की कटिबद्धता ज्याला म्हणू आपण, कुठं गेले तुमचे तुम्ही दिलेलं काय म्हणतात जॉईन होण्याच्या आधी दिलेलं तुमचं शब्द. हीच तर प्रॅक्टिस. ओके, हीच प्रॅक्टिस असते की आपण किती नियमबद्धता पालन करत. चला याच्यासाठी एक उदाहरण घेऊया. टाइम साठी एक उदाहरण घेतो स्पेशली तुमच्यासाठी. आज जपान सारखा छोटा देश, किती छोटा आहे, महाराष्ट्रापेक्षा छोटा आहे, आणि भांडवलशाहीमध्ये ज्याच्यात आपण म्हणू की पैशाच्या पद्धतीने इतका छोटा देश जगामध्ये खूप मोठी काय म्हणतात त्याला, भांडवलशाही नाही म्हणतात आपण, कॅपिटल पर पर पर्सन जे त्यांचं इन्कम आहे ते खूप स्ट्रॉंगर आहे. एक मिनिट थांबा. ओके, सेम सेम चेक करा. तर ते लोक कशाला वेळ देत आहे, म्हणजे सॉरी इम्पॉर्टन्स कशाला देतात, टाइम. तुम्ही चेक करा की ज्या ज्या ठिकाणी आपण आता टाइमला वेळ देण्याचं महत्व का. ओके, टाइमला महत्व कशासाठी देते आपण, वेळेला महत्व कशासाठी देते, कारण की आपल्याकडे लिमिटेड आहे, आपल्याकडे खूप लिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे का, चला ठीक आहे बा, आपलं आयुष्य 1000 वर्ष आहे किंवा आपण 2000 वर्ष जगणार आहे. आपल्याला हे सुद्धा माहित नाहीये की आपण उद्या जगणार आहोत की नाही. राईट, एकदम एकदम सिंपल आहे. परंतु इव्हन 5 वाजता उठून सुद्धा रेग्युलर जॉईन होणारे जर ते हॅबिच्युअल असतील, हॅबिट्स असेल, चला उठले पलंगावर बसले, मोबाईल चालू केला आणि ओके श्वासावर लक्ष द्या, चालू झाले श्वास, मशीन, मशीन, मशीन काम करेल असं, ऑटो मोड मध्ये गेले. तसं नाही पाहिजे. ओके, इव्हन दान करताय, का भगवान बुद्ध म्हणतात की दान करताना तुम्ही करण्याच्या आधी खुश पाहिजे, करताना खुश पाहिजे आणि केल्यानंतर पण खुश पाहिजे. कशासाठी? बिकॉज इफ यू आर हॅपी, हॅपीनेस कम इन माइंडफुलनेस. सुख जे आहे तो गुणधर्म आहे मनाचा, तो जागरूकतेमध्येच उत्पन्न होणार आहे. सद्गुण आहे, सद्गुण हे जागरूकतेमुळे उत्पन्न होतात.
तर भगवान बुद्ध तुम्हाला दान करण्याच्या आधीच जागरूक करून टाकत आहे. दान करताना जागरूक करत आणि दान दिल्यानंतरही जागरूक ठेवत आहे. का हे कशासाठी जागरूक ठेवत आहे? कशासाठी सांगितलं भगवान बुद्ध? कारण की तुमचं दान इम्प्युअर नाही व्हायला पाहिजे. इम्प्युअर म्हणजे त्या दानामध्ये दुर्गुणांचा लवलेश नाही यायला पाहिजे. द मोमेंट तुमच्या दानामध्ये चिंता, भय काही आलं, तर ते दान तेवढं पुण्य देत नाही. ते दान तेवढं रिझल्ट्स देत नाही. तर ही जी अजागरूकता आहे, ही अजागरूकतामध्येच लोभ, दोष, मोहामुळेच अजागरूकता निर्माण झालेली असते. स्पेशली जास्तीत जास्त ताकद अजागरूकतेमध्ये कशाची आहे? मोहाची आहे. डिल्युजन. डिल्युजनची ताकद आहे. मोह. किती सिंपल आहे, परंतु समजत नाही. तर जर आपल्याला जर या सर्व प्रॅक्टिसमध्ये जर अवेअर राहायचंय, तर सवयींना सोडून द्यायचं. ज्याला आपण कंटिन्यू लावलेल्या असतात. ओके. कंटिन्यू आपण ज्या सवयी लावलेल्या आहेत, त्या सोडून द्यायच्या. बघा, एक सांगतो तुम्हाला, तुमच्या ब्रेनला समजा जास्त मजबूत करायचंय, तर सायकियाट्रिस्ट काही प्रॅक्टिसेस देतात. ओके. एक सिंपल प्रॅक्टिस त्याच्यामध्ये ही आहे, की तुम्ही ब्रश करताना ज्या हातानं ब्रश करतात त्याच हाताने नाही करता दुसऱ्या हातानं ब्रश करा. आणि ज्या पद्धतीने ब्रश करतात त्या पद्धतीने ब्रश न करता दुसऱ्या पद्धतीने. जसं की लेफ्ट टू राईट घासला तर अप अँड डाऊन घासा, परंतु दुसऱ्या हाताने घासा. द मोमेंट तुम्ही दुसऱ्या हाताने घासताना तुम्ही जागरूक होऊन जाता. तुम्हाला समजतं की मी काहीतरी वेगळं करत आहे. आणि त्याच हातानं त्याच पद्धतीने ज्यावेळेस ब्रश करतात तर आपल्याला माहिती नसतं की आपण काय करत आहे. आपल्याला ज्यावेळेस माहित नसतं आपण काय करत आहे, तीच आहे अजागरूकता. आणि तेच आहे ऑटोमेशन मोड, रोबोटिक्स मोड. वी आर लाइक रोबोट्स देन. मारा कशासाठी जिवंत ठेवत आहे? कारण की विपाक आहेत ना. विपाक आहेत. जिवंत म्हणजे कशाला अजागरूक ठेवत आहे? विपाक फळ भोगायचे आहेत. परंतु असं नाही की जागरूक असलं तर तुम्हाला फळं भेटणार नाही. परंतु त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते. शील समाधी प्रज्ञा. तुमच्या मनामध्ये सध्या शील समाधी प्रज्ञा जर वाहत असेल, तर त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते. पण फक्त गरुक कर्म सोडूनच दुसऱ्या कर्माची इंटेन्सिटी कमी होईल. बाकी गरुक कर्माची इंटेन्सिटी सेमच राहील. ओके. याच्यासाठी महामोगलांचंच उदाहरण घ्यायचं. इव्हन अनंत असताना सुद्धा त्यांना इतकं मारलं गेलं की त्यांच्या हड्ड्यांचा कण झाले. म्हणजे तांदुळाच्या एवढे हड्ड्यांचे कण झाले होते, इतकं मारलं होतं. परंतु ते अनंत होते, त्यांच्याकडे अभिज्ञा होत्या, सायकिक पॉवर होत्या. त्या सायकिक पॉवरमुळे त्यांनी पुन्हा त्या बोन्सला रिकलेक्ट केलं आणि भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी गेले. काल मी एक काल मी एक वाक्य टाकलं होतं ग्रुपमध्ये. 2-4 टाकले. एक टाक. 2-4 टाकले रे. त्यामध्ये होतं की शील तुम्हाला रोज घेणे. शील तुम्हाला रोज घेणे. असं करायचं नाही कधीच, की शील घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी करायची गरज नाही. दॅट इज फुलिशनेस. Fools do that, right? Because that is the practice of automation mode. तुम्ही उपादानची प्रॅक्टिस डायरेक्टली करताय जर तुम्ही तसं नाही करताय तर. हे आपण काय करतोय? रिन्यू करतो, रिन्यू. मला एक सांगा, तुम्ही शील आज घेतले आणि तुम्ही जर म्हटलं की आता काही गरज नाही तुटूस तर. व्हाय?
तुम्ही रोज नवीन कपडे का घालता मग? धुतलेले कपडे का घालता? फ्रेश कपडे का पाहिजे तुम्हाला? समजत आहे का मी काय म्हणत? आवाज येत आहे सर्वांना? आवाज येत आहे का? नेटवर्क कमी झालंय. ओके 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 ठीक आहे. ओके ना फिना एकानं दिलं खूप झालं. कशासाठी पाहिजे फ्रेश फोन? फ्रेश कपडे कशासाठी पाहिजे मग? कारण की आपल्याला फ्रेश फील व्हायला पाहिजे. सेम थिंग एव्हरी मॉर्निंग आपल्याला शील घेणंच आहे, कारण की आपल्याला फ्रेश फील व्हायला पाहिजे. आता 227 शील दर 15 दिवसानं भिक्खू रिन्यू करतात. पाती मोक्ष भिक्खू भिक्खूने. काय गरज आहे? सांगा काय गरज आहे? त्याच्यामुळं आपल्याला रोज सकाळी उठणं महत्वाचं. रोज वंदन करा, रोज प्रत्येक हे बघा, बुद्ध धम्म संघाला जितक्या वेळेस झुकणार तितक्या वेळेस पुण्यच प्रोड्यूस होणार. अपुण्य पण जागरूकतेवर श्रद्धा डेव्हलप होत राहणार. श्रद्धा डेव्हलप होत राहणार. शोधापन्नासाठी सर्व फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. सर्व साथीच्या साथी भोजंगची प्रॅक्टिस होणं इम्पॉर्टंट आहे. डेव्हलप आणि मॅच्युरिटी येणं इम्पॉर्टंट आहे. ओके. समाधीची मॅच्युरिटी जर येत नसेल, कस काय? समाधी येणं आणि समाधीची मॅच्युरिटी मध्ये खूप मोठं अंतर आहे. मॅच्युरिटी म्हणजे यू आर अ काय म्हणतात त्याला, मास्टर. मास्टर म्हणजे याचा अर्थ तो व्यक्ती ज्यांना एनी मोमेंट अटेंड करू शकतो. त्याची हायर प्रॅक्टिस एनी मोमेंट अटेंड करू शकतो. ओके. चालताना, उठताना, झोपताना, लेटलेला असताना एनी पोस्चर मध्ये तो त्याची प्रॅक्टिस अटेंड करू शकतो. तेच समाधिहम भिक्खवे भिक्खू समाधिहम भिक्खवे भावेता भिक्खू यथाभूतं पजानाति. चला समोरचं उदाहरण घेऊया. स्क्रीनवरचं. मेणबत्ती विझली तर मूर्ती दिसेल का? नाही. हा? नाही दिसणार. सेम जागरूकतेमध्ये तेवढी उष्णता असते की तुमच्या समाधीचा लाईट तो उत्पन्न करून टाकते. आपण तेच म्हणतो की समाधीचा लाईट दॅट इज द निमित्त. हे विजा आहे. विजा निमित्त हे विजा आहे निब्बाणाच्या घरासाठी, निब्बाणाच्या देशासाठी. तुम्हाला विजा प्राप्त होतो, फक्त मग तुम्हाला चालणं आहे समोर. पण केव्हा? जेव्हा तुम्ही जागरूक असाल त्याच वेळेस होईल. ओके. मी तुम्हाला डॉक्टरचं उदाहरण देतो. कशासाठी करतायत ते? कारण की तुमच्या ज्या सवयी आहेत दात घासायची, ती सवय वेगळ्या पद्धतीमध्ये येते. आपण रिएक्टिव्ह मोड मध्ये नाही राहायला पाहिजे. कधीही लक्षात ठेवा की पॉज असणं खूप महत्वाचं आहे. पॉज म्हणजेच आपल्या रिएक्शन मध्ये पॉज असणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. सो आय थिंक मला माझ्या म्हणण्याचा जो उद्दिष्ट होता की या सर्व प्रॅक्टिसेसचा आपण चेक करायचं की आपण दुर्गुणांमध्ये आहे की सद्गुणांमध्ये. जर आपण ऑटोमेशन मध्ये आहे तर आपण उपादानमध्ये आहे. उपादान हे कशामुळे आहे? हे मोहामुळे आहे. ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन. डिल्युजन मुळे हे सर्व उत्पन्न होत राहतं. कशासाठी डिल्युजन तुम्हाला याच्यामध्ये ठेवत आहे? कारण की पुन्हा पुन्हा जन्म व्हायला पाहिजे. या ही जी ऊर्जा आहे निसर्गाची, आपण ऊर्जा आहे, वी आर एनर्जी. ही एनर्जी फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपातच ट्रान्सफर होत राहणार जोपर्यंत आपण दुर्गुणात राहणार. आत्तदीप भाव का भगवान बुद्ध म्हणतात? दॅट्स द इग्नाइट द लाईट इनसाइड. तोच तर लाईट आहे जो तुम्हाला सर्व जे जसं आहे तसं दाखवून देते. राईट.
एकदम सिंपल आहे. जसं मूर्तीच्या समोरचा लाईट बंद झाला, तुम्हाला काहीच दिसत नाही. मग ती समाधी म्हणजेच तो प्रकाश आहे, जो तुम्हाला सर्व काही दाखवून देतो. ओके. तुम्ही वरच्या वर नाही पाहू शकत हा, हेही लक्षात ठेवा. वरच्यावर इम्पॉसिबल आहे पान आणि नष्ट होणं. तुम्हाला मोती जर पाहिजे असेल तर तुम्हाला डीप डाईव्ह इनसाइट खोल जावं लागेल. ते खोल जावं लागेल, त्याच्याशिवाय नाही होणार. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे. तुम्हाला समजलं असेल की प्रॅक्टिस जी असते ते विथ अवेअरनेसच करायला पाहिजे. हॅबिच्युअल पॅटर्न्स ब्रेक करणंच प्रॅक्टिस आहे. सती सती ऍक्टिव्हिटी त्याच वेळेस होईल ज्यावेळेस हॅबिच्युअल पॅटर्न फिनिश होतील. आपण त्याला ब्रेक लावू. सेम जसं डॉक्टर म्हणतो की ब्रश वेगळ्या पद्धतीनं करा, कारण की तुमच्या ब्रेनला स्ट्रॉंग करायचं आहे. सेम आपल्या माइंडला जर स्ट्रॉंग करायचंय तर एव्हरी डेच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे सेम ऑल नाही करायचं. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे. एवढं इनफ आहे. तुम्हाला समजलं असेल की ऍक्च्युअल करायचं काय, की विथ अवेअरनेस एव्हरीथिंग वी डू विथ अवेअरनेस. जर तुम्ही चेक करा की तुमच्या कोणत्या सवयी आहेत का ज्या वाईट आणि चांगल्या. चांगल्या सवयी इम्प्रूव्ह करा वेगवेगळ्या पद्धतीने रोज. चांगल्या सवयी इम्प्रूव्ह करा, मॅच्युअर करा, त्याला त्याला प्रगल्भ करा. वाईट सवयी दाबून टाका, नष्ट करा, रिमूव्ह करा, त्याच्यावर चालू नका. दिस इज द धम्म. संप पापस्स अकरणं हेच तर आहे. फक्त आपल्याला समजत का नाही? कारण की वी आर नॉट, म्हणजे आपल्याला समजत का नाही? कारण की आपण डिल्युटेड होऊन जातो. आपण मोहामध्ये जातो. मी माझ्यावरही सांगत आहे की मी काही एकदम असं मोठ्या याला गेलेलो नाही. मी माझ्या ह्याच्यावरून सांगत आहे. मी जे काही प्रवचन सांगतो माझ्या सेल्फ एक्सपिरियन्स वरूनच सांगत असतो. परंतु त्याचं बेनिफिट जे असतं डेली लाईफ मध्ये तुम्हाला 100% व्हायला पाहिजे. अहंकारामधून बोलणं, त्याच्यानंतर जसं की हे एक पॅटर्न होऊन जातं. सखाय दिट्टी म्हणतो आपण. बघा, सखाय दिट्टी आणि सखाय दिट्टी आणि दान, हे जे वरचं पॅटर्न आहे टीचिंग्स मधले. एक मिनिट. लोभ, सखाय दिट्टी आणि काय होतं अजून? लोभ, सखाय दिट्टी, दान, हे तिन्ही एका एका लाईन मध्ये ठेवा. तुम्ही लिहा असं एका पेपरवर. हा दुर्गुणांमध्ये सर्वात टॉप दोघं, सखाय दिट्टी आणि लोभ. नाही, विचिकिच्छा नाही. लोभ 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 लोभ, सखाय दिट्टी आणि दान. लोभ आणि सखाय दिट्टी एकामेकासोबतच आहे. दान याच्या विरुद्ध आहे. डाऊट, विचिकिच्छा विचिकिच्छा आणि मोह. नॉट क्लिअर द माइंड ना. माइंड क्लिअर नाही म्हणूनच तो मोह आहे. क्लिअरच होऊ देत नाही. योनिसो मनसिकारापर्यंत मोह जाऊच देत नाही. इम्पॉसिबल. योनिसो मनसिकारापर्यंत जाण्यासाठी आनापानासाठी खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, विथ माइंडफुलनेस. ओके, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर अप होतात. या लाईफ मध्ये मिनिमम स्वतःपन्न जे आहे ते खूप इम्पॉर्टंट राहतं, परंतु त्याच्या मागे पळायचं नाहीये. ओके, त्याच्या मागे पळायचं नाहीये. इट विल कम वेन यू डू द ग्रॅज्युअली. ओके, ग्रॅज्युअली होणार आहे. इम्पॉसिबल असतं हे कधी लक्षात ठेवा. आजच्या पिरियड मध्ये तुम्हाला जर कोणी असं म्हणतं की होता फटकन होऊन जातं, झाले तुम्ही फेकफाक आहे सगळी ती. खूप आहेत.
खूप आहेत असे. श्रीलंकेमध्ये आहे, म्यानमारमध्ये आहेत, थायलंडमध्ये आहेत. हे खूप आहेत. अशा नांदी नाही लागायचं कधीच. इव्हन नावयानामध्ये मी स्वतः पाहिलं होतं काही. मला मला म्हणायचे, की ज्यावेळेस सुरुवात होती ना, त्याच वेळेस म्हणायचे, "नाही, नाही इथं नाही, तुम्ही धम्मकूटला जा. इथल्यापेक्षा प्रॅक्टिस चांगली." की विपश्यनाचे काही हे होते. की म्हणजे हे जे येस, जाते ना. सकाळी दिसते का नाही जाणार? जाते. पण ते तुम्ही स्वतःच्याच प्रॅक्टिस तुम्हाला जेव्हा तुम्हाला जेव्हा अंडरस्टँड होईल, त्याच वेळेस जाईल. ते तुम्हाला तुमचे पॅटर्न्स समजायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या सवयी समजायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला दरवेळेस सांगितलेलं आहे, की चेक करण्यासाठी एकच गणित महत्त्वाचं, एकच गणक महत्त्वाचं आहे. दुःख. तुम्ही जर सफर होते, 100% प्रॅक्टिस चुकत आहे. प्रॅक्टिस नाही चुकत आहे, प्रॅक्टिस वापरण्याची पद्धती चुकत आहे. ओके. मग जर आपल्याला एवढं सगळं भेटूनही आपण का निब्बाणापर्यंत जात नाही मग? कारण की आपले विपाक आहेत तसे. आपण करून ठेवलेले कर्म आहेत तसे. ओके. आय थिंक एवढं इनफ झालंय. नाहीतर तुम्ही अजून विचाराल, अजून बोलत बसेल मी. जाऊ शकते. सगळ्या व्यक्ती 100% जाते.